निश्चितच रोशनकडून ही आघाडी टिकवण्याचा प्रयत्न करतोय तो. संथ संयमी अशी चढाई, कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याचा प्रयत्न करणार नाहीये, कारण 2 गुणांची आघाडी घेतलेली आहे. गारठा हा दुग्ध शर्करा योगच म्हणावं लागेल. खेळाडूंची आणि प्रशिक्षकांची इकडे कसोटी लागलेली आहे. पुन्हा एकदा विरार संघाकडून 3rd रेड. बघूया काय घडतंय ते. पुन्हा एकदा विरार संघाकडून चढाई, परंतु स्वगृही सुरक्षित. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ. खेळाडू, प्रशिक्षक आणि रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी फक्त 4 मिनिटांचा आता खेळ शिल्लक आहे. त्यानंतर आपल्याला समजणार आहे या सामन्यातील अंतिम विजेता कोण. नक्की सर. आणि अतिशय टाइम मॅनेजमेंट करून राणगाव संघ खेळतोय. वॉर्निंग बजावली होते, तितपत परिपूर्ण टाइम वापरतात. आता कसोटी आहे ती विरार संघाची. 2 गुणांची आघाडी कशी मोडून काढायची पाहूया काही क्षणातच. 3rd रेड रानगावसाठी. पुन्हा एकदा डू ऑर डाय रेड याला म्हणता येईल. चपळ असा हा खेळ निश्चितच आघाडी वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. उजव्या कोपऱ्यातून प्रयत्न होतो गडी टिपण्याचा. मधल्या फळीत पुन्हा उजव्या कोपऱ्यात अशी एक वेगळ्या शैलीची चढाई इकडे आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पकड झालेली आहे विरार संघाकडून. पकड यशस्वी. कदाचित जर गडी निघाला असता तर ही खतरनाक रेड राहिली असते. गुणसंख्या वाढते विरार संघाची. गुणसंख्या होते 15. 1 गुणांची आघाडी आहे ती रानगाव संघाकडे. 11 नंबरचा खेळाडू पाय मारून गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय. मजबूत बांध्याचा, मध्यम उंचीचा, पालघर जिल्ह्यातील अनेक मैदानी ज्याने गाजवलेला असा हा खेळाडू पकड करण्याचा प्रयत्न होतो रानगाव संघाकडून. आणि उत्कृष्ट पकड. विसल वाटल्यानंतर टॅकल आपला स्ट्रगल थांबवायचा आहे. गुणसंख्या वाढते रानगाव संघाची. गुणसंख्या होते 17. 2 गुणांची आघाडी प्राप्त केलेली आहे. आणि 17 म्हणजे जतीन सर महाखतरा असा तो आकडा आहे. पुन्हा एकदा राष्ट्रीय खेळाडू 12 नंबरची जर्सी परिधान केलेला रोशन. बघूया आपल्या संघाचं नाव रोशन करतोय का. नक्की सर. शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. खेळाडू आणि प्रशिक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. मजबूत बांध्यांचा, मध्यम उंचीचा विराचा हा भूतपूर्व खेळाडू ज्याने डाव्या बाजूने सुरुवात केली आक्रमण करायला. हात मारून गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय. उजवीकडे येऊन सुद्धा असा चलाख आणि चपळ खेळाडू श्रीराम संघाचा. डिजिटल स्कोरर आणि बजर ऑपरेटर विशेष त्यांचा आभार मानावे लागतील, कारण की गडी बाद झालेला. बघूया पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. गुणसंख्या वाढते रानगाव संघाची. गुणसंख्या होते 18. 3 गुणांची बढत आहे रानगाव संघाकडे. काही मिनिटांचा आता खेळ शिल्लक आहे. 12 नंबरचा रोशन. जतीन सर, मी मगासपासून बघतोय की रोशन एक अत्यंत चांगला असं टाइम मॅनेजमेंट करून रेड करतोय. एक शेवटचा मिनिट. विशेष आभार मानायचे म्हणजे डिजिटल स्कोरर आणि बजर ऑपरेटर. सामने चालू झाल्यापासून हा 15वा सामना आहे. ते एका जागी बसून ते बजर ऑपरेट करतायत. मिटकर सर त्यांच्यासाठी विशेष टाळ्या होऊन जाऊ द्या. मटकर सर त्यांच्यासाठी विशेष टाळ्या होऊन जाऊ दे. हा 15वा सामना आहे. ते एकाच ठिकाणी बसून बजर ऑपरेट करतायत. डिजिटल स्कोरर आणि बजर ऑपरेटर. आणि खूप धन्यवाद. दिली आघाडी घेतलेली आहे त्यांना टिकवता येतात तर शेवटच्या या काही क्षणामध्ये काय बघूया. जयदीप विरार संघाचा जयदीप अष्टपैलू असा खेळाडू. गडी टिपण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न. 1 गडी बाद झालेला आहे. विरार संघाची गुण वाढतात. गुणसंख्या होते 16. आणि आता फक्त 2 गुणांची बढत आहे ती रानगाव संघाकडे. पाहूया अंतिम सामन्याचे अंतिम क्षण. नॅशनल प्लेअर रोशन शक्तीचा आणि बुद्धीचा वापर करताना आपण पाहू शकता. संयम, शिस्त याचं दर्शन रोशन करून घडवताना. आणि 1 गडी
जिंकण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालेलं आहे. गुणसंख्या वाढते रानगाव संघाची, गुणसंख्या होते 19 आणि वेळ संपलेली आहे. अष्टभुजा रानगाव संघ 3 गुणांनी अंतिम सामना जिंकलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अंतिम